हॉटेलमध्ये गेल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात का? बाटली बंद पाणी घेण्यासाठी दबाव टाकला जातोय का? आता हे सगळं थांबणार आहे, कारण राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, धाबे आणि इटरीजना ग्राहकांना सुरक्षित आणि पिण्यायोग्य पाणी मोफत देणं बंधनकारक करण्यात आलंय। नियमांचं उल्लंघन केल्यास कोणालाही वाचवणार नाही, असा स्पष्ट इशारा FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलाय। राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावं यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सुरक्षित अन्न निरोगी महाराष्ट्र ही मोहीम राबवली जात आहे। या मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, धाबे आणि ज्या ठिकाणी अन्न प्रक्रिया केली जाते या सर्व ठिकाणी नियमांचं काटेकोर पालन करणं बंधनकारक करण्यात आलंय। FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हे स्पष्ट केलंय। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यांना कुणीही वाचवू शकणार नाही, अशी त्यांनी सक्त ताकीद दिली आहे। या नव्या निर्देशानुसार प्रत्येक हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी मोफत उपलब्ध करून देणं बंधनकारक असणार आहे। यासाठी मोफत सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध आहे असा बोर्डही ग्राहकांना स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी लावावा लागणार आहे। ग्राहकाने स्वतःहून बाटली बंद पाण्याची मागणी केल्यासच त्याला हे देता येईल, पण मोफत पाण्याची सुविधा न दिल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई होणार आहे, असा इशाराही FDA कडून देण्यात आलाय। फक्त पाणीच नव्हे तर ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता राखणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं तुकाराम मुंढे यांनी सांगितलंय। ग्राहकांसाठी सुरक्षित पाणी, स्वच्छ द्रवसाधनं, टॉवेल आणि साबण उपलब्ध करून देणं बंधनकारक असल्याचं स्पष्ट सांगण्यात आलंय। त्यामुळे संसर्गजन्य आजाराचाही धोका कमी होऊन नागरिकांचं आरोग्य अधिक सुरक्षित राहू शकतं। अन्नामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ही मोहीम सुरू केली आहे। FSSAIच्या नियमानुसार नोंदणी आणि अन्न सुरक्षा मानांकनांचं पालन आणि स्वच्छतेचे नियम पालन आता सर्व आस्थापनांसाठी अनिवार्य असणार आहे। तुमच्या मते हॉटेल्समध्ये मोफत आणि सुरक्षित पाणी देण्याचा हा नियम किती महत्त्वाचा आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।